हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया BenQ कंपनीचा LED मॉनिटर. याचा मॉडेल नंबर आहे GW2490. तर हा आपण अनबॉक्सिंग करून याचे फीचर्स आणि हा कोणत्या आणि कशासाठी वापरला जातो याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर हा खाकी बॉक्स म्हणजे ब्राऊन बॉक्समध्ये पॅकिंग असलेला मॉनिटर आपण अनबॉक्सिंग करूया. हा मॉनिटर स्टायलिश मॉनिटर आहे विथ आय केअर टेक्नॉलॉजी. तर ही त्याची HDMI केबल आहे जी आपण लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा आपल्या कोणत्याही आउटपुट डिव्हाइसला जोडू शकेल. ही आहे पॉवर केबल, 15 एम्पियरची पॉवर केबल आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं 5 एम्पियरची जोडावी लागेल. तर हा आता मॉनिटर आपण बॉक्समधून काढत आहे. 24 इंची मॉनिटर असल्यामुळं जरासा मोठा वाटतो आहे. हा या बॉक्समधून आपण आता थर्माकॉलमधून काढूया. हे त्याचे मॅन्युअल आहे. त्यानंतर हा त्याचा बेस, मॉनिटर आपल्या टेबलवरती ठेवण्यासाठी जो बेस किंवा त्याला असणारं स्टँड म्हणतात आपण. तर ह्या प्लास्टिक पॅकिंगमधून हा मॉनिटर आपण काढूया. ब्लॅक कलरचा मॉनिटर आहे. फुल HD IPS पॅनल असणारा हा मॉनिटर आहे. अतिशय छान गुड लुकिंग आहे. त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर 2 HDMI पोर्ट, 1 DP पोर्ट आणि 1 ऑडिओ जॅक आहे आणि एका साईडला पॉवर कनेक्टर आहे. पाठीमागच्या साईडला बॉडी जर बघितलं तर ब्लॅक कलरची बॉडी आहे. आणि हे जे कवर आहे ते आपल्याला हा मॉनिटर जर वॉलवरती माउंटिंग करायचं असेल, बऱ्याच वेळेला आपण टेबलवरती न ठेवता वॉलवरती माउंट करतो, तर त्यासाठी हा वॉल माउंटिंगचा बॉक्स आहे. त्याच्यावरचं कवर काढलं तर आपल्याला आत लक्षात येईल की त्या बॉक्सच्या आत म्हणजे त्या कवरच्या आत त्याला 4 स्क्रूइंगसाठी, वॉल माउंटिंगसाठी स्क्रू दिलेले आहेत. ते आपण वॉल माउंटिंगला हँगिंग करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा BenQ कंपनीचा 2490 मॉडेल असणारा मॉनिटर आहे. हा बऱ्याच वेळेला गेमिंग सेटअप, डिजिटल वर्किंग करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं डिझायनिंग करण्यासाठी आर्किटेक्ट वगैरे हा मॉनिटर वापरतात. तर आता आपण हा मॉनिटर एखाद्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला जोडून त्याचा डिस्प्ले चेक करूया. तसेच त्याला एक छोटेसे स्पीकर आहेत, त्या स्पीकरचा साऊंड पण आपण चेक करूया. तर ही HDMI केबल आहे. HDMI केबल आपण मॉनिटरला जोडून त्याचं इनपुट इतर कोणत्या तरी गोष्टीला देऊन त्याचा आपण डिस्प्ले चेक करूया. तर अशा पद्धतीने सर्वात प्रथम आपण त्याचा बेस बसवूया. बेस बसवल्यानंतर आपल्याला तो टेबलवरती माउंट करता येईल. बेस पण अतिशय मजबूत आहे आणि हा जो आपण टेबलवरती माउंट करण्यासाठी जे प्लास्टिकमध्येच आहे पण अतिशय मजबूत आहे. तर अशा पद्धतीने आपण हा त्याचा बेस बसवलेला आहे. तर एकदम गुड लुकिंग हा मॉनिटर आहे. फुल HD असणारा इनबिल्ट स्पीकर विथ ऑडिओ जॅक अशा पद्धतीचे फीचर्स आहेत या मॉनिटरला. आणि 99% sRGB कलर आहेत गेमिंगसाठी. आणि ह्याचा रिफ्रेश रेट जर बघितला तर 100 हर्ट्झ आहे रिफ्रेश रेट. तर हा मॉनिटर आपण लॅपटॉपला जोडूया. लॅपटॉपला जोडत असताना त्याच्या बॅक साईडला HDMI केबल आणि पॉवर केबल आपल्याला जोडावी लागेल.
तर एक चेक करूया प्रॉपर त्याचं कनेक्शन किंवा त्याचा बेस बसला आहे का, आणि ते बसल्यानंतर आपण मॉनिटर ऑन करणार आहे. आपण HDMI केबल बसवलेले आहे. त्यानंतर पॉवर केबल म्हणजे पॉवर कनेक्शन त्याला देऊया. आणि आता हा मॉनिटर ऑन करूया. अरे वा, ऑन केल्यानंतर BenQचा लोगो आलेला आहे आणि हा डिस्प्ले जो आम्ही आमच्या लॅपटॉपचा कन्वर्ट करून घेतलेला आहे. आणि इनसाइड मॉनिटर म्हणजे कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला मल्टिपल आतमध्ये पिक्चर किंवा स्क्रीन दिसत आहे. तर अशा पद्धतीचा हा मॉनिटर आहे. आणि ह्याला आपण इनबिल्ट स्पीकर असल्यामुळं आपण स्पीकर टेस्ट करण्यासाठी आपण सॉंग्स पण लावूया. स्पीकर टेस्ट करूया. अतिशय छान स्पीकरमधून साऊंड पण येतो. थँक्स फॉर वॉचिंग.